नमस्कार, अनुवेद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं स्वागत करते. आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्यांचा भात. यालाच सोलाने भातसुद्धा म्हणतात. आत्ता थंडीच्या दिवसामध्ये ह्या हरभरे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. अगदी सोपा आणि झटपट हा भात तयार होतो. त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी साहित्य पाहून घेऊया. एक गड्डी सोललेले हरभरे घेतलेले आहेत. हरभरे सोलून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता येथे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. बासमती तांदूळ आहे. चवीपुरतं मीठ, हिंग, हळद आणि बिर्याणी मसाला. फोडणीसाठी तमालपत्र आणि जिरं घेतलेलं आहे. तसेच एक मध्यम साईजचा कांदा, मध्यम साईजचा टोमॅटो आणि ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. आता टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो बारीक चिरायचा आहे आणि कांद्याच्या उभ्या स्लाइसेस करून घ्यायच्या आहेत. हरभरा जर सोललेला असेल तर अगदी 10 मिनिटात हा भात तयार होतो. आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. ह्या भातासाठी तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही. कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तमालपत्र टाकत आहे, जिरं टाकत आहे आणि आपण स्लाइस करून घेतलेला कांदा टाकणार आहोत. आता कांदा जरा परतून घ्यायचा आहे. चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ शिजून घ्यायचा आहे. आता आलं, खोबरं, लसूण आणि मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे वाटण पाणी न घालता वाटायचं आहे. आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. बिर्याणी मसाला 2 चमचे टाकायचा आहे आणि हे सगळे मसाले वाटणामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. आता जो हरभरा आपण घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे. आता धुतलेले तांदूळ टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम हाय करून तांदूळ आणि मसाले चांगले एकजीव करून परतून घ्यायचे आहेत. भात परततानाच भाताचा सुगंध मस्त सुटला आहे. आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा भात आपला चांगला परतून घ्यायचा आहे. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी ह्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते म्हणून त्याच वाटीने मी 4 वाट्या पाणी टाकणार आहे. तांदूळ मी 2 वाट्या घेतलेले होते म्हणून 4 वाट्या पाणी टाकणार आहे. हे जर प्रमाण तुम्ही तांदळाचं आणि पाण्याचं ठेवलं तर भात जास्त कोरडाही होत नाही आणि जास्त गिचगाही होत नाही. पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झालेल्या आहेत आणि प्रेशरसुद्धा बसलं आहे. मी आता कुकर उघडून दाखवते. पहा किती छान मस्त असा भात झालेला आहे आणि कुकरचं झाकण काढल्या मस्त असा सुगंध येत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही भात आपला खाली लागलेला सुद्धा नाही आणि मस्त मोकळासुद्धा झाला आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. चला मंडळी, थंडीचा सीझन आहे तोपर्यंत सोलाने भात नक्की करून पहा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.